PI चिवडशिट्टी बारामती शहर पोलीस स्टेशन आज दिनांक 23/6/2026 रोजी सोहेल इनामदार या इसमानी त्याच्यासोबत सागर म्हणून आहे. दोघांची फसवणूक झाल्याबाबत त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी 249/2026 BNS 316, 318, 340 आणि महाराष्ट्र ठेवीदारांचा हित संरक्षण अधिनियम 1999चा कायदा आहे. कलम 3 प्रमाणे कोर्टात आपला पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी जे आहे कार्तिक अरविंद नाळे आणि गौरव अरविंद नाळे यांनी बिग बुल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेडिंग अँड फायनान्स तसेच बिग बुल ट्रेडिंग कंपनी या नावाने आपल्या बारामती शहरामध्ये महात्मा फुले चौकाच्या ठिकाणी 3ऱ्या माळ्यावर त्यांनी एक मोठं शोरूम त्यांनी घालून त्या ठिकाणी त्यांनी आपलं हे केलं होतं, कार्यालय स्थापलं होतं आणि त्या ठिकाणी लोकांच्या इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंगच्या माध्यमातून पैसे कमवून द्यायचे. 10 ते 15% निश्चित परतावा, मूळ रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहील, तोटा झाला तरी आमचे राहील, अशा प्रकारचे आश्वासनं देऊन त्यांनी लोकांकडून इन्व्हेस्टमेंट करायला लावले. त्यांनी लोकांना त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं सेवेचा कुठल्याही प्रकारचं लायसन्स नाही आहे आणि लायसन्स असल्याचं त्यांनी बहाणा करून लोकांना त्याचा जो ट्रेडिंग व्यवसाय जो आहे हा लीगल आहे असं सांगून त्यांच्याकडनं मोठमोठ्या रकमा त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्यांना त्या बदल्यात त्यांनी कुठलाही फायदा कुठलाही त्यांनी दिलेला नाही आणि त्याचं परत मूळ मुद्दलसुद्धा दिलेलं नाही. अशा प्रकारे त्यांची फसवणूक केली. म्हणून सोहेल इनामदार नावाच्या इसमाने आपल्याकडं तक्रार दिल्यानंतर हा बारामती शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. जवळजवळ ह्या गुन्ह्यामध्ये जवळजवळ 65 लाख रुपये 55 लाख रुपये सागर या इसमाचे त्यांनी पैसे गुंतवलेले आहेत आणि सोहेल इनामदार यांनी 10 लाख असे सगळे म्हणून 65 लाख रुपये त्यांनी या ठिकाणी गुंतवलेले आहेत. परंतु तेवढे 65 लाखाची फसवणूक झाली म्हणून हा गुन्हा दाखल झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडं ह्यासारखेच जवळपास शेकडो लोक जे आहेत ज्यांनी आजवर त्याच्याकडे पैसे गुंतवलेत आणि त्यांनी एकही रुपये त्यांनी दिलेला नाही आणि त्याची फसवणूक केली. तर आजवर काय पोलीस स्टेशन या ठिकाणी आपल्याकडं हा गुन्हा नोंद झालेला नव्हता, पण आता हा गुन्हा दाखल झाला. ह्या माध्यमातून आता सर्व ज्यांची फसवणूक झालेली आहे त्या सर्वांना आपण आवाहन करतो आहे की ज्यांची कोणी कार्तिक अरविंद नाळे आणि गौरव अरविंद नाळे हे दोन जे भावंड आहेत या दोघांकडून ज्यांची फसवणूक झाली त्या सर्वांनीच आपल्या बारामती शहर पोलीस स्टेशनला संपर्क करायचा आहे. जे काय त्याच्यात आपण आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांचे बँक खात्याचं स्टेटमेंट, UPI डिटेल्स, NEFTचे काय डिटेल्स वगैरे आहे, धनादेश त्यांनी काय त्यांना त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी काय त्यांना हे दिलेले आहेत, चेक दिलेले आहेत. असे सर्व कागदपत्र त्यांनी जर घेऊन आले तर आपण त्यांचीसुद्धा आपण या ठिकाणी तक्रारी दखल घेणार आहोत. त्याच्यासुद्धा इन्व्हेस्टिगेशन करणार आहोत आणि हा जो गुन्हा आहे हा ठेवीदाराचा अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. तर ठेवीदार संरक्षण या अधिनियमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये जर त्याच्या तपासात जर व्याप्ती मोठी झाली तर ह्याच्यामध्ये अधिक इतर जे कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे. जसं सेबी ॲक्ट आहे तर सेबी ॲक्टचे सुद्धा काही सेक्शन्स त्यामध्ये लागणार आहेत. तर ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. तर आमचं आव्हान आहे बारामती शहर पोलिसांचं की ज्यांची फसवणूक झाली त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधायचा आहे आणि त्यांनी जे त्यांचे डॉक्युमेंट्स, बँक स्टेटमेंट्स जर आणून दिले तर ते दखल घेऊन आपण याचा आधीचा तपास करणार आहोत. हा तपास जो आहे माननीय अधीक्षक सर तसंच माननीय अपर पोलीस अधीक्षक सर, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. तपासात जो आहे पोलीस उपनिरीक्षक श्री रत्नदीप भंडारी करत आहेत आणि हा सर्व एकत्रित सर्व टीम आहे. या टीमच्या साहाय्याने आपण हा खोलवर तपास करणार आहोत आणि आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची जे प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज अटॅच कसे करता येईल आणि ह्या ठेवीदारांचे पैसे कसे देता येईल त्यांना पुन्हा, तर ह्या दृष्टीसुद्धा हा तपास होणार आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.